चला तर आज असे मस्त दाणेदार बेसनाचे लाडू बनवायचे. बेसनाचे लाडू चुकतात म्हणजे काय होतं, तुपाचं प्रमाण चुकतं किंवा आपलं बेसन पीठ भाजण्यात चुकतं. तर असं अचूक प्रमाणात आपण बघणार आहे की आपले हातही नाही दुखणार आणि खूप छान आपले लाडू होणार. चला तर मग पाहू. मी इथे ना एकाच वाटीने ना बरोबर 4 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. म्हणजे हे वजनी प्रमाणात 1 किलो डाळ आहे. कढई ठेवायची आणि आपल्याला डाळ छान खरपूस रंगावर येईपर्यंत भाजायची. करपवायची बिलकुल नाही. डाळ भाजल्यामुळे बेसन पीठ भाजायला खूप कमी टाईम लागतो आणि लाडू पण खायला खूप मस्त लागतात. इथे आपली डाळ छान भाजून झाली आहे. मी गिरणीतनं दळून आणली आहे डाळ. मिक्सरवर बारीक करायची नाही आणि ती होतही नाही बारीक. त्याच्यामुळं डाळ ही गिरणीतनं बारीक करून आणायची. त्याच वाटीने ना ह्या बरोबर 4 वाट्या मी बेसन पीठ घेतलेलं आहे. 4 वाट्या बेसन पीठ, 2 वाट्या साखर, त्याच वाटीने शिगार वाटी साखर घेतली आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे. खूप 1 वाटी छोटीच वाटी आहे, खूप मोठी वाटी तूप घेतलेलं नाही आहे. लागलं तर आपण परतही तूप घेऊ शकतो. आता त्या ज्या कढईत मी बेसन गरम करणार होते त्याच कढईत मी ना बेसन पीठ आधी छान चाळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे बेसन पीठ बिलकुल हलकं होतं आणि 2-2 भागामध्ये 2 बॅचमध्ये आपल्याला भाजायचं आहे. 10 मिनटं आधी मी बेसन तसंच भाजलेलं आहे. 10 मिनटानंतर मी इथे तूप घातलेलं आहे. आधी तूप घालायचं नाही आपण इथे. 10 मिनटं आपल्याला बेसन पीठ इथे भाजून घ्यायचं आणि मग इथे तूप घालायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपले हातही दुखणार नाही आणि तूप घातल्याच्या नंतर आपल्याला कंप्लीट 10 ते 15 मिनटं लो टू मीडियम गॅसवर आपल्याला बेसन पीठ भाजायचं आहे. तुम्ही आयतं जर बेसन पीठ घेतलं ना तर ते बेसन पीठ भाजायला खूप टाईम लागतो. त्याच्यामुळं हरभऱ्याची डाळ नेहमी भाजून घ्यायची, त्याचं बेसन पीठ करायचं आणि मग मग लाडू बनवायचे. खूप छान होतात. बघू शकता इथं रंग छान चेंज झालेला आहे आपला. मी खूप कमी प्रमाणात तूप वापरलेलं आहे. तुपाचं प्रमाण 1 वाटीच ठेवलेलं आहे. लागलं तर आपण पुढे घेणारच आहोत. इथे छान बारीक गॅसवर आपलं तूप बेसन पीठ भाजलं जात आहे. बारीकच गॅस ठेवलेला आहे, मोठा गॅस ठेवलेला नाही आहे. छान असं तूप सुटलेलं आहे आपल्या आता बेसन पिठाला. थोडंसं घातलं आहे तरी तूप सुटलेलं आहे. आता मी इथं आणखीन 1 चमचा तूप घातलं. तूप नेहमी साईडने सोडायचं, म्हणजे पूर्ण बेसन पिठाला लागतं. मधीच एकदम सोडायचं नाही. तूप घातलं की परत बेसन पिठाचे गोळे तयार होतात. त्याच्यामुळं ना तूप जे आहे ते थोडं थोडं करून घालायचं आहे. आपण एकदम बेसन पीठ घातलं की मग ते भाजायला खूप जड जातं. त्याच्यामुळं बेसन पिठामध्ये जसं लागेल तसंच तूप घालायचं. खूप तूप घालायचं नाही. हे एवढं बेसन पीठ भाजायला मला 15 ते 20 मिनटं लागलेले आहेत. लो टू मीडियमच गॅस ठेवला. मोठा गॅस बिलकुल केला नाही. थोडंसुद्धा खाली आपल्याला करपवून द्यायचं नाही आहे. लाडू खायला खूप छान होतात. अशा पद्धतीने तुम्ही नक्की बघा. माझी 1 बॅच भाजून झाली. बघू शकता रंग खूप छान आलेला आहे. खूप छान एकदम दाणेदार पिवळास धमक असा रंग आला होता. राहिलेलं जे आहे बेसन पीठ तेही मी भाजून घेते. बघू शकता आधी मी फक्त बेसन पीठ घातलेलं आहे. तूप वगैरे काही घातलेलं नाही आहे. बिना तुपाचंच आधी बेसन पीठ इथं आपल्याला भाजून घ्यायचं. 10 मिनिटांनी आपल्याला इथं तूप घालायचं आहे. आता मी इथं 2च चमचे तूप घातलेलं आहे. 2 ते 3 चमचे मी इथे तूप घातलेलं आहे. सगळं तूप एकदम घालायचं नाही. थोडंसं तूप ठेवलं मी. लागल्यावर आपण आणखीन तूप घेऊ शकतो. पण एकदम सगळं तूप घालायचं नाही. थोडं थोडं करून तूप घालायचं. ही बॅच माझी भाजून झाली. बघू शकता रंग खूप छान आला होता. छान बारीक गॅसवर आपलं इथं बेसन पीठ भाजून झालेलं आहे. आता दोन्हीही बेसन पीठ भाजलेलं जे आहे ते एकत्र करायचं आणि परत एकदा दोन्हीही छान भाजून घ्यायचं. 10-15 मिनटं भाजून घ्यायचं लो टू मिडियम गॅसवर. खूप बारीक गॅस ठेवला तर खूप टाईम लागतो. त्याच्यामुळं इथे परत एकदा बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल तर इथं तुम्ही तूप घालू शकता. आता तुम्हाला असं वाटतं हे खूप कोरडं कोरडं आहे तर इथे मी आणखीन 2 चमचे तूप घातलेलं आहे. माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झाला, पण मी इथं 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि छान सगळं भाजून घेतलं. भाजल्याच्या नंतर इथे मी ना एका भांड्यात काढून घेतलेलं आहे. बेसन पीठ छान भाजून झालेलं आहे. आपला रंगही खूप छान आला.
मी साखर वाटून घेतली, त्याच्यामध्येच विलायची वाटलेली आहे. विलायचीची पावडर वगैरे काही करून ठेवलेली नव्हती. जेवढ्या मी साखर घेतली होती 2 वाट्या, त्या सगळ्या घातलेल्या आहेत. थोडं थोडं करून साखर घालायची. इथं आपलं जे बेसन पीठ आहे ते गरमच आहे, थंड नाही केलं मी, कारण आपल्या इथे आपण तुपाचं प्रमाण खूप कमी वापरलेलं आहे. तुपाचं प्रमाण एकदम बेसन पीठ असं तुप्पट झालं असतं इथं बेसन, तर आपण लगेच साखर इथं घालू शकलो नसतं, मग त्याचं आणखीन असं पाण्यासारखं झालं असतं. इथं माझं तुपाचं प्रमाण खूप कमी आहे. एकच वाटी तूप घेतलेलं आहे मी. सगळं मिक्स करून घेतलं. त्याच कढईमध्ये मी थोडंसं तूप घातलं. थोडेसे काजू आणि बदाम जे आहेत ते असे छान परतून घ्यायचे. खूप छान लागतात बेसन लाडूमध्ये. असेल तर घाला, नसेल तर काहीच हरकत नाही. प्लेन बेसन लाडूही खूप छान होतात. छान मिक्सरला असं आबडधोबड बारीक करून घ्यायचं. आणि ना इथे लाडू वळता येत नाही, म्हणून मी अर्धा फुलपात्र म्हणजे पोहे खायचा 4 चमचे जे आहे इथे मी तूप गरम करून इथे ओतलेलं आहे. ही स्टेप वापरायची. एकदम बेसन पिठात तूप घालायचं नाही. असं केलं ना लाडू वळायलाही खूप छान होतात. बेसन पीठ भाजायलाही टाईम लागत नाही आणि लाडू आपले खूप छान लागतात. खूप टाळ्याला बिलकुल चिटकत नाही. तुम्ही ह्या पद्धतीने लाडू नक्की करून बघा. तुमच्या हातही दुखणार नाही. आधी बेसन पीठ भाजतानाही तूप घालायचं नाही. बघू शकता लाडू आपला सहज असा वळला जातो आहे. खूप जोर द्यायला बिलकुल गरज पडत नाही. त्याच्यासाठी मी खूप वेळा सांगते तुम्हाला, बेसन पीठ भाजताना तूप कधीच घालायचं नाही. खूप थोडं थोडं करून तूप घालायचं. लागलं तर आपण वरनं परत तूप घेऊ शकतो. गरम तूप करून घाला किंवा कोमट करायचं आणि ते घालायचं. खूप छान होतात बघा ह्या पद्धतीने. सहज आपला लाडू असा वळला जातो आहे आणि एकदम दाणेदार होतात. कारण आपण दळतानाच गिरणीतनं जाड असं दळून आणलेलं होतं. मी दुसरा पण लाडू तुम्हाला बांधून दाखवते सहज. आणि हाताच्या हाताखाली इथे मनुका ठेवायचा आणि लाडू वळायला घ्यायचा. अशा पद्धतीने मनुके चिटकलेही जातात आणि लाडूही सहज वळला जातो. बघू शकता तुम्ही. एका हाताने पण लाडू आपला वळला जातो सहज. तुम्ही पण या दिवाळीला असे बेसन लाडू नक्की बनवा. मध्ये आधी वाटले तरीही बनवा. बघा किती छान झालेलं आहे. मी वरनं फक्त 2 चमचे तूप घातलं होतं. मी तुम्हाला जवळनं पण दाखवते. रंग पण खूप छान आला होता. लाडूंना खूप छान आलेला आहे. मी रंग वगैरे काहीही वापरलेला नाही आहे. तुम्हाला मी एक लाडू इथं फोडूनही दाखवते. खूप छान, खूप म्हणजे खूप छान लाडू झाले होते. पेढ्यासारखे लाडू झालेले आहेत आपले. तुम्ही पण ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच भेटू आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.